महेश बराच वेळ त्याच्या आई सुभद्राबाईंना फोन लावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांचा फोन काही लागत नव्हता. तो खूप अस्वस्थ झाला. शेवटी आईचा फोन वाजला आणि तिने फोन उचलला. तेव्हा महेश रागाने म्हणाला, आई, तुझा फोन का लागत नव्हता? आणि वर्षा कुठे आहे? तिचाही फोन बंद आहे का? सुभद्राबाई दोन क्षण घाबरल्या, मग हळूच म्हणाल्या, अरे, सुनबाईचा फोन चार्ज नसेल आणि माझ्या फोनमध्ये नेटवर्क नव्हतं. तेव्हा महेश रागाने बोलू लागला, आई, मी काय ऐकलंय? वर्षा मला फोन करून म्हणाली की तू कुठल्या तरी म्हाताऱ्याशी तिच्यावर उपचार करून घेण्याबद्दल बोलत होतीस. डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत ना, मग तिला दुसऱ्याकडे पाठवायची काय गरज आहे? यावर त्याच्या आईने सांगितले की मी फक्त सुनबाईच्या हिताचा विचार करत होते. गेल्या 6 महिन्यांपासून ती अंथरुणाला खिळलेली आहे. अशा परिस्थितीत कोणी किती दिवस तिची वैयक्तिक कामं करणार आहे? यावर महेश रागाने म्हणाला, आई, तुला तिचे वैयक्तिक काम करण्यास कोणी सांगितले? मी तिच्यासाठी मोलकरीण ठेवली आहे ना. यावर सुभद्राबाई म्हणाल्या, म्हणजे त्यासाठी पैसे लागत नाही का? आणि तसेही माझी सूनबाई निरोगी राहावी असे मला वाटते, तर यात माझा विचार कुठे चुकला? यावर महेश म्हणाला, आई, तुझा विचार चुकीचा नाहीये, पण तुझी पद्धत चुकीची आहे. प्लीज माझ्या बायकोला कुठल्या तरी अनोळखी म्हाताऱ्याकडे उपचारासाठी पाठवू नकोस. यावर सुभद्राबाई चिडून म्हणाल्या, ठीक आहे, तुम्हाला वाटेल ते करा. मी काही करणार नाही. या घरात कोणाच्याही भल्याचा विचार करणे पाप आहे. असे म्हणत त्यांनी रागाने कॉल कट केला. महेश ऑफिसच्या कामासाठी 20 दिवसांपासून शहराबाहेर आला होता. या दरम्यान त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला आणि तिने सांगितले की मला माहीत नाही की तिची सासू तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणा म्हाताऱ्याशी बोलत आहे. घडलं असं की एके दिवशी सुभद्राबाई घराच्या अंगणात सूर्यनमस्कार करत होत्या. मोलकरीण आपलं काम करून निघून गेली होती आणि वर्षासुद्धा तिथेच अंगणात व्हीलचेअरवर उन्हात बसली होती. तेवढ्यात बाहेरून एक म्हातारा घरात आला. त्याने कपाळावर चंदनाचा टिळक लावला होता. त्याच्या खांद्यावर केशरी रुमाल होता आणि तो एक अतिशय सुसंस्कृत व्यक्ती दिसत होता. तो लगेच अंगणात शिरला आणि सुभद्राबाईंना बघून मोठमोठे बोलू लागला की आई, तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो. तुम्ही आयुष्यात कधीही कुणाला दुखवले नाही, त्यामुळे तुम्हालाही कधी त्रास होणार नाही. मग वर्षाकडे बघून तो म्हणाला की तिला चालता येत नाही ना, मी तिला बरे करू शकतो. महिनाभरात ती चालायला सुरुवात करेल. हे ऐकून सुभद्राबाई खूप आनंदी झाल्या, कारण त्या माणसाने त्यांची आधीच खूप स्तुती केली होती. पण हे सर्व ऐकून वर्षाला आश्चर्य वाटले. तिला व्हील चेअरवर बसलेलं पाहून कोणीही सांगू शकेल की तिला चालता येत नाही. मग हा काय विशेष सांगत आहे हेच तिला कळत नव्हते. सुभद्राबाई म्हणू लागल्या, बघ सुनबाई, हा खूप मोठा ज्ञानी पुरुष दिसतोय. तुझ्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असले तरी आता खूप दिवस झाले आहेत, तरी तुला चालता येत नाही. उपचार काम करत आहेत की नाही हे माहीत नाही. त्या अपघाताने सर्व काही उद्ध्वस्त झाले, पण आता तुला बरे होण्याची संधी मिळत आहे, म्हणून एकदा आपण त्यांचे देखील ऐकून बघू. यावर वर्षा काही बोलली नाही, कारण असेही तिच्या सासूबाई घरात त्यांच्यापुढे कोणालाही बोलू देत नव्हत्या. वर्षा शांत बसून सगळं ऐकत होती. तो माणूस म्हणाला, आई, आम्ही तुमच्या सुनेवर उपचार करू शकतो, पण तुम्हाला तिला माझ्याकडे एका रात्रीसाठी सोडावं लागेल. आमची उपचार पद्धत थोडी गुप्त आहे आणि आम्ही ती कोणालाही सांगू शकत नाही, अन्यथा त्याचा परिणाम नष्ट होतो. त्यांच्या बोलण्याने सुभद्राबाई आकर्षित झाल्या. त्या म्हणू लागल्या, बाबाजी, या सगळ्याची किंमत किती असेल? यावर तो बाबा सांगू लागला की या कामासाठी आम्ही कोणाकडूनही पैसे घेत नाही. आम्ही लोकहितासाठी ही कला शिकलो आहोत, त्यामुळे पैशांचा प्रश्न मनात आणू नका. आता सुभद्राबाईंना त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास बसू लागला होता. कारण तो पैशाची मागणीही करत नव्हता. त्यांनी त्याला आदराने व्हरांड्यातल्या खुर्चीवर बसवले. मग वर्षा सुभद्राबाईंना म्हणाली की आई, प्लीज 1 मिनिट इकडे या. सुभद्राबाईंना बाबाजींसमोर आपल्या सुनेशी वाद घालायचा नव्हता, म्हणून त्यांनी तिला घरात घेतले. घरात आल्यावर वर्षाने नकार दिला आणि म्हणाली, आई, मला या माणसाकडून काही उपचार घ्यायचे नाहीत. मला तो ढोंगी वाटतोय. यावर तिची सासू म्हणू लागली, अगं, त्याने 1 रुपयाही मागितला नाही, मग ते ढोंगी कसे झाले? पैसे घेऊन बोलणाऱ्यांवर एकदा आपण अविश्वास दाखवू शकतो, पण जर फुकटात उपचार मिळत असतील तर काय समस्या आहे? जर उपचाराने काम केले तर तू नशीबवान आहेस,
आणि जर नाही काम करू शकले तर त्यात आपले नुकसान तरी काय आहे? बस फक्त एका रात्रीची गोष्ट आहे. तुझ्यावर एका रात्रीत उपचार केले जातील. हे ऐकून वर्षाला खूप अस्वस्थ वाटू लागलं. जेव्हा तिची सासू स्वयंपाकघरात त्या व्यक्तीसाठी चहा आणि नाश्ता तयार करायला गेली, या दरम्यान वर्षाने महेशला फोन करून सर्व माहिती दिली. वर्षाच्या सासूने त्या माणसाकडून त्याचा नंबर घेतला होता आणि त्याला आपला निर्णय नंतर कळवेल असं सांगितले होते. कारण सुभद्राबाईंना वाटत होते की त्यांनी आत्ताच आपल्या सुनेला काही सांगितले तर ती घरात एक तमाशा उभा करेल. त्या मनात विचार करू लागल्या की ती माझे ऐकणार नाही आणि किती दिवस ती व्हीलचेअरवर पडून राहणार आहे. त्यामुळे तिला तिच्या पायावर उभे करण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल. त्यामुळे सुभद्राबाई मनात एक योजना बनवू लागल्या. त्यांनी वर्षाचा फोन घेतला आणि तो बंद करून लपवला. असेही वर्षाला फोनची फारशी गरज नव्हती आणि ती आजच तिच्या नवऱ्याशी बोलली होती. त्यामुळे ती तिच्या खोलीत आराम करत होती. इकडे सुभद्राबाईंनी स्वतःचा फोनही बंद केला होता. कारण त्यांना हे चांगलेच माहीत होते की जेव्हा महेशला या सर्व गोष्टी कळतील तेव्हा तो त्यांना 10 गोष्टी ऐकवेल. पण आता सुभद्राबाईंनी बाबाजींशी बोलण्यासाठी त्यांचा फोन ऑन केला होता आणि तेवढ्यातच महेशचा फोन आला होता आणि त्याने सुभद्राबाईंना हे उपचार घेण्यासाठी स्पष्ट मनाई केली होती. पण सुभद्राबाई थोडेच ऐकणार होत्या. त्या आपल्या सुनबाईवर उपचार करून राहणार यावर ठाम होत्या. कारण तिला इतके महिने अंथरुणावर पाहून त्यांना राग आला होता. कारण सुभद्राबाईंना स्वयंपाक वगैरे कामं करावी लागत होती. जेव्हा मोलकरीण घरी नसायची आणि सुनेला कशाची तरी गरज भासायची तेव्हा सुभद्राबाईंना सुनेची काळजी घ्यावी लागायची आणि हे सगळं करून त्यांना कंटाळा आला होता. त्यांना एवढंच वाटत होतं की आपली सून काहीही करून लवकर चालायला हवी आणि तिने तिचं काम स्वतःहून करायला हवे. त्यामुळे सुभद्राबाई तिच्यावर उपचार करण्यासाठी अधीर झाल्या होत्या. सुभद्राबाईंनी बाबाजींना फोन करून सांगितले की ते आपल्या सुनेला घराबाहेर पाठवू शकत नाहीत. कारण हे लोक माझे ऐकत नाहीत. पण मला माझ्या सुनेवर उपचार करायचेच आहेत आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझ्या सुनेला बरं करशाल. तुम्ही माझ्या घरी उपचारासाठी येऊ शकता का? मी तुमच्या उपचाराची व्यवस्था एका खोलीत करीन. यावर बाबाजी म्हणाले, ठीक आहे, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा, पण तुमची सून यासाठी विरोध तर करणार नाही ना? यावर सुभद्राबाई म्हणाल्या, तिची काळजी करू नका. मी तिच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळून देईन, त्यामुळे ती विरोध करू शकणार नाही. रात्री 11 वाजता बाबाजी घरी आले होते. त्याने सोबत उपचार साहित्य असलेली बॅग आणली होती. सुभद्राबाईंनी त्यांना सुनेच्या खोलीत पाठवले. काही वेळाने ते खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले की मी उपचारापूर्वी पूजा करतो आणि तुम्ही हा प्रसाद घ्या. असे म्हणत त्यांनी एक लाडू सुभद्राबाईंना खायला दिला. लाडू खाल्ल्यानंतर सुभद्राबाई बेशुद्ध झाल्या आणि घरात काय चालले आहे हे त्यांना कळलेच नाही. दुसरीकडे त्यांनी आधीच आपल्या सुनेला झोपेचे औषध देऊन बाबाजींचे काम सोपे केले होते. बाबाजींनी प्रथम घरातील मौल्यवान वस्तू गोळा केल्या, तिजोरी फोडली आणि सर्व पैसे बाहेर काढले. मग त्यांनी झोपलेल्या वर्षाकडे पाहिले तेव्हा त्यांची नीतिमत्ता डगमगली. रात्रभर घरात काय चालले होते याची सुभद्राबाईंना कल्पनाच नव्हती. जेव्हा त्या सकाळी उठल्या तेव्हा आपल्या सुनेची अवस्था पाहून त्यांच्या अंगावर काटे उभे राहिले. त्यांची सून त्यांच्या समोर व्हीलचेअरवर बसली होती आणि त्यांच्याकडे रागाने पाहत होती. डॉक्टर त्यांच्या शेजारी उभे होते आणि उजव्या बाजूला पोलीस उभे होते. दुसरीकडे महेशही त्यांच्याच शेजारी उभा होता. सुभद्राबाई संकोचून म्हणाल्या, अरे बेटा, तू कधी आलास आणि हे पोलीस आणि डॉक्टर इथे का आले आहेत? यावर महेश रागाने म्हणाला, मला चांगलंच माहीत होतं की तू माझं ऐकणार नाहीस. मला मनात खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी फ्लाईट पकडली आणि रात्रीच घरी पोहोचलो. मी माझ्याकडच्या चावीने दार उघडले आणि घरात आलो. तेव्हा मला दिसले की तू हॉलमध्ये बेशुद्ध पडलेली आहेस. मग जेव्हा मी बेडरूममध्ये आलो तेव्हा मला दिसले की तुझे ते बाबा माझ्या बायकोसोबत चुकीचे कृत्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी लगेच पोलिसांना फोन केला. त्याच क्षणी मी त्या ढोंगी बाबाला 2-3 थोबाडीत मारल्या तेव्हा तो जमिनीवर पडला आणि दयेची याचना करू लागला. घरातील सर्व मौल्यवान वस्तूही तो पळवून नेणार होता. काही वेळाने पोलीस आले आणि मी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मी योग्य वेळी घरी आलो हे बरे झाले, नाहीतर घरच्या इज्जतीबरोबरच माझा तुझ्यावरचा विश्वासही तडा गेला असता.
आणि या चुकीसाठी मी तुला कधीच माफ करू शकलो नसतो. अगं आई, पैसे गेले असते तर काही अडचण आली नसती, पण माझ्या बायकोच्या खोलीत अनोळखी माणसाला पाठवायची तुझी हिंमतच कशी झाली? त्यावर तू अजून तिला असे काय खायला दिले होते की ती इतकी गाढ झोपेत होती? आता सुभद्राबाईंची नजर जमिनीवर टेकली होती. त्या लाजल्या स्वरात म्हणाल्या, बेटा, मला माफ कर. आजपासून मी तुझे सर्व म्हणणे पाळे. मी माझ्या सुनेला उपचार मिळावे म्हणून खूप हट्टी झाले होते, पण मला माहीत नव्हते की तो बाबा इतका मोठा ढोंगी आहे. मला वाटले की तो पैशाची मागणीही करत नाहीये, पण त्याची योजना काही वेगळीच होती. सुभद्राबाईंनी त्यांची चूक मान्य केली होती आणि महेशच्या शहाणपणामुळे त्याच्या पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. पण अशा अनेक महिला आहेत ज्या अंधश्रद्धेमुळे आपले कुटुंब उद्ध्वस्त करतात. वर्षभराच्या उपचार आणि फिजिओथेरपी नंतर वर्षा हळूहळू आधार घेऊन चालू लागली. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची नवी चमक दिसू लागली. आता ती पूर्णपणे बरी होईल अशी तिला आशा होती. मित्रांनो, अशा भोंदू लोकांना बळी पडून आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.